नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, कशा आहात सगळे? मस्त मजेत ना? सो तुम्हाला माहिती आहे आपण ॲप्लिकेशन ऑफ ट्रिग्नोमेट्री स्टार्ट केलं होतं. ओके, सो त्याचा जो प्रॅक्टिस सेट आहे त्या रिलेटेड 6.2 प्रॅक्टिस सेट 6.2 तो आता आपण बघणार आहोत. ओके, तो सॉल्व करणार आहोत. बघा त्यातला फर्स्ट क्वेश्चन काय, अ पर्सन स्टँडिंग ॲट अ डिस्टन्स ऑफ 80 मीटर फ्रॉम अ चर्च लुकिंग ॲट इट्स टॉप द अँगल ऑफ एलिव्हेशन इज ऑफ 45 डिग्री अँड फाइंड द हाईट ऑफ द. ओके, सोपा प्रश्न आहे बघा. एक पर्सन आहे स्टँडिंग ॲट अ डिस्टन्स ऑफ 80 मीटर फ्रॉम अ चर्च. ओके, तर एक व्यक्ती आहे तो चर्चपासून साधारणतः 80 मीटर अंतरावर उभा राहिलेला आहे. तो त्या चर्चच्या टॉपला बघत आहे. सो लुकिंग ॲट इट्स टॉप द अँगल ऑफ इलिव्हेशन इज ऑफ 45. सो त्याचा जो बघण्यातला जो अँगल आहे तो 45 डिग्री अँड फाइंड द हाईट ऑफ चर्च. सोपा आहे. आपण त्याला सुरुवातीला एका डायग्राममध्ये रिप्रेझेंट करूयात बघा. ओके, ठीक आहे. सो काय येईल, सपोज हा एक इथं चर्च असेल, हे ग्राउंड, या ग्राउंडला व्हर्टिकल बरोबर 90 डिग्री हा इथं चर्च उभा असेल. ओके, आणि हा व्यक्ती इथं काहीतरी आहे. ठीक आहे, तो व्यक्ती काय करतो, ह्या चर्चच्या टॉपला बघतोय. ठीक, त्याला नाव देऊ, त्या व्यक्तीला फॉर एक्झाम्पल नाव देऊ ए. ओके, चर्चला नाव देऊ बी आणि सी असं काय. ठीक, तर ए हा व्यक्ती या चर्चच्या टॉपला बघत आहे आणि तो मगाशी आपण बघितलं आधीच्या लेक्चरमध्ये बघा, तर तिथं तो 45 असा अँगल ऑफ इलिव्हेशन तयार करत. इलिव्हेशन म्हणजे वर, याची लाईन ऑफ विजन अशी असते, समजते. तर हाईट आपल्याला फाइंड आउट करायची आहे, चर्चची हाईट एच. ओके, तर साधारणतः तो चर्चपासून किती अंतरावर उभा आहे, 80 मीटर, म्हणजे हे अंतर आहे 80 मीटर. ओके, सो अगदी सोपा प्रॉब्लेम आहे हा बघा. त्याच्यात काय करायचं, सिम्पल आपल्याकडे काय काय बघा, हा एक ट्रायंगल दिलाय, 90 अंशाचा त्रिकोण दिलाय, त्याच्यात ही कुठली, हा अँगल दिलाय 45 डिग्री अँगल दिलाय. आपण याला थिटा म्हणू फॉर एक्झाम्पल. थिटा इज इक्वल टू 45. थिटाच्या अपोजिट साईड, ॲडजस्टंट साईड दिलेली आहे आणि अपोजिट साईड मिळवायच्या. सो ॲडजस्टंट आणि अपोजिट साईड म्हणजे याचा अर्थ तुम्हाला एकतर कॉस फंक्शन वापरावं लागेल किंवा टॅन फंक्शन वापरावं लागेल. सोपं आहे हे खूप. इथं काय करूया बघा. ठीक आहे, सो तर म्हणू सरळ इन राईट अँगल ट्रायंगल किंवा इन ट्रायंगल ए बी सी मेजर अँगल बी इज इक्वल टू 90 डिग्री. ओके, अँड मेजर अँगल ए इज इक्वल टू थीटा इज इक्वल टू 45 डिग्री. ओके, सो नाव युझिंग आपण एक टॅन फंक्शन वापरू. नाव युझिंग टॅन थिटा. सो टॅन थिटा काय असतो सांगा बघू ह्या ट्रायंगलसाठी, अपोजिट साईड अपॉन ॲडजस्टंट साईड. सो अपोजिट साईड काय आहे त्याची, म्हटलंच तर इथं लिहितो मी, अपोजिट साईड अपॉन ॲडजस्टंट साईड. ओके, सो what is the opposite side here? Opposite side is BC divided by AB. Got it? ठीक आहे. So now what is BC here? H. That is nothing but the H. What is the height of? That is the height of church. And AB is what? 80 meter. And here tan theta is what? 45 degree. Now we know that the value of tan 45. So आपण आधी एक टेबल बनवायला शिकलो आहे बघा, टॅनच्या व्हॅल्यूज किंवा सगळ्या ट्रिग्नोमेट्रिक फंक्शनच्या व्हॅल्यूज 0, 30, 45, 90, 60. सो त्यातला tan 45 ची किंमत काय असते 1. तर ही तुमच्या पाठ नसेल तर त्या टेबलमध्ये बघून तुम्ही सांगू शकता. तुम्ही तो टेबल एक्झाममध्ये गेल्यानंतर पाठीमागं उत्तरपत्रिकेच्या पाठीमागं ते व्यवस्थित बनवायचं आहे, बनवणे सोपं येतं. ओके, किंवा नसेल तर पाठ करा सिम्पल. सो tan 45 ची किंमत आहे 1. सो यू विल गेट व्हॅल्यू ऑफ एच दॅट इज 1 इंटू हे 80 मीटर इकडे येणार 80. सो हाईट विल बी 80. ओके, गॉट इट. सो हे आपण थोडंसं व्यवस्थित लिहूया, एच इज इक्वल टू 80 मीटर. ओके, गॉट इट. सो हे थोडंसं शाब्दिक उदाहरण वर्ड प्रॉब्लेम असल्यामुळं सेंटेन्समध्ये आन्सर लिहावं लागेल. देअरफॉर हाईट ऑफ चर्च will be h is equal to 80 मीटर. गॉट इट. सो सोप्पा आहे बघा हे. ठीक, नेक्स्ट. नाव फ्रॉम द टॉप, नेक्स्ट एक्झाम्पल बघा, हे सोपं आहे. फ्रॉम द टॉप ऑफ लाईट हाऊस
आता लाईट हाऊस माहिती आहे का तुम्हाला? लाईट हाऊस म्हणजे समुद्र किनाऱ्यावर सो जे आतमध्ये समुद्रात जहाज असतात त्यांना दिशा दाखवण्यासाठी किंवा मोठमोठे असे लाईट हाऊस असतात, बऱ्याच मूवीजमध्ये वगैरे तुम्ही बघितले असतील बघा. तर त्या लाईट हाऊसमधून काय केलं जातं तर प्रकाश त्या समुद्राच्या इथं फिरवला जातो, लाईट मारली जाते. तर त्याच्या अंदाजानं ती जहाजांना ती दिशा वगैरे समजते की त्यांच्याकडे ऑलरेडी दिशायंत्र असतातच, पण कोस्ट किती लांब आहे, समुद्रकिनारा किती लांब आहे, जवळ आहे हे त्यांना समजू शकतं त्याच्यावर. ठीक आहे, किंवा यांना सुद्धा लक्ष ठेवायला बरं पडतं. सो असं एक लाईट हाऊस आहे. अँड ऑब्झर्वर लुकिंग ॲट शिप, तर त्याच्यावर एक ऑब्झर्वर आहे, तो एका शिपकडे बघतोय. मेक्स अन अँगल ऑफ डिप्रेशन 60 डिग्री. सो त्याचा जो अँगल ऑफ डिप्रेशन आहे तो 60 डिग्री आहे. नाव इफ द हाईट ऑफ लाईट हाऊस इज 90 मीटर, जर त्या लाईट हाऊसची उंची 90 मीटर असेल, देन फाइंड हाऊ फार इज द शिप फ्रॉम द लाईट हाऊस. तर ती शिप साधारणतः किती अंतरावर आहे हे तुम्हाला मिळवायचं आहे. आणि √3 = 1.73 असं तिथं गिवन आहे. हा सुद्धा सोपा प्रॉब्लेम आहे, इझी आहे. ओके, पण बघूयात बघा. इथं सुरुवातीला आपण हे सगळं डायग्रॅमॅटिक रिप्रेझेंट करू. ठीक, सो याला काय करू, मी ब्लॅक पेन यूज करतो. जे लाईट हाऊस आहे, ठीक आहे, हे ग्राउंड असेल किंवा कोस्ट, त्याच्यावर एक किंवा सी लेवल असेल, त्याच्यावर एक हा लाईट हाऊस आहे. ओके, समजलं? ठीक. त्यानंतर इथं कुठेतरी असं जहाज आहे, एक इथं कुठेतरी जहाज आहे, हे लाईट हाऊस आहे. ओके, जो ऑब्झर्वर आहे तो ऑब्झर्वर इथं आहे, याला आपण सपोज पी म्हणू ऑब्झर्वरला त्या. ठीक आहे, आणि तो ऑब्झर्वर त्या शिपकडे बघत आहे. ओके, फॉर एक्झाम्पल त्याला आर म्हणू आपण. सो त्या शिपकडे बघत आहे, त्याला एक आपल्याला माहिती आहे अँगल ऑफ डिप्रेशन म्हणजे काय, तर याला आपल्याला एक पॅरलल लाईन काढावी लागेल. हा पी थोडासा मी वर लिहितो. सो याला मी एक पॅरलल लाईन काढतो. ओके, तर सी लेवलला मी एक अशी पॅरलल लाईन काढलेली आहे. तर ही एक पॅरलल लाईन असेल काहीतरी. ठीक, त्याच्याशी जो करणारा अँगल असेल तो म्हणजे तुमचा थीटा, बरोबर. सो तो थीटा किती आहे त्यालाच आपण अँगल ऑफ डिप्रेशन म्हणतो. तो किती आहे? 60 डिग्री. दॅट इज वॉट? 60 डिग्री. ठीक, तर आपल्याला मिळवायचं आहे काय, हे जे असेल ते परपेंडिक्युलर असेल. आपल्याला मिळवायचं आहे डिस्टन्स, याला आपण क्यू म्हणूयात. या पॉईंटला आपण क्यू म्हणूयात. डिस्टन्स, कुठला डिस्टन्स, तर त्या लाईट हाऊस पासूनचं ते. ओके, सो आपल्याला हा डी मिळवायचा. तर एच किती आहे? एच किंवा इथलं हाईट किती आहे? पी क्यू, हाईट ऑफ लाईट हाऊस इज 90 मीटर. हे आहे ते 90 मीटर आहे. सो सोपं आहे, उलटा आहे. मगाशी हे दिलेलं होतं, हे अननोन होतं, तर हे दिलं, हे अननोन. ओके, सो सुरुवातीला तुम्हाला हा अँगल फाइंड आउट केला पाहिजे. ठीक आहे, ठीक आहे. तो अँगल आपण किती आहे बघूयात. मग आता फक्त आपण म्हणू बघा, आता ही जी काय रेषा आहे याला एक अजून एक नाव देऊया, पी क्यू आर एस म्हणू. सो पी एस ही जी काय लाईन आहे ती कशी आहे? क्यू आरला पॅरलल आहे. इथं म्हणा हियर लाईन पी एस इज किंवा लाईन पी एस इज पॅरलल टू line QR and suppose PR and segment PR is transversal. Okay, and segment PR is transversal. Then बघा angle SPR and angle PRQ and angle PRQ are alternate angles. कसले अँगल्स म्हणतात ते? इंटेरियर अल्टरनेट अँगल. सो तुम्हाला इंटेरियर अल्टरनेट अँगलची प्रॉपर्टी माहिती आहे. काय प्रॉपर्टी आहे? इंटेरियर अल्टरनेट अँगल फॉर 2 पॅरलल लाईन अँड 1 ट्रान्सव्हर्सल आर कॉन्ग्रंट. ओके, सो बेसिक प्रॉपर्टी 8वी 9वीला झालेली आहेत तुम्हाला. सो देअरफॉर अल्टरनेट अँगल कसे असतात? कॉन्ग्रंट असतात. देअरफॉर SPR इज इक्वल टू अँगल PRQ. ओके, तर अल्टरनेट अँगल्स. ओके, किंवा काही रिझन नाही दिलं तरी चालेल, आपण आधी ऑलरेडी मेन्शन केलेलं आहे. ओके, ठीक आहे. सो सांगा मला मग हा PRQ किती असेल? अँगल PRQ
किंवा आधी लिहूयात हे स्पेअर किती आहे बघा 60 डिग्री बरोबर अँगल पी आर याचाच अर्थ अँगल पी आर क्यू इज इक्वल टू 60 डिग्री. ओके, सो हा अँगल किती मिळाला तुम्हाला 60 डिग्री मिळाला. ठीक आहे. सो सिंपल आपण या थिटाचं फंक्शन घेऊ शकतो, याला सुद्धा आपण थिटाच म्हणूया. ओके, सो थिटा 60 आहे. सो असं म्हणू नाव इन ट्रायंगल पी क्यू आर मेजर अँगल पी क्यू आर इज इक्वल टू 90 डिग्री. मेजर अँगल पी क्यू आर इज इक्वल टू 90 डिग्री ते आहे 90 अंश. सो ते 90 अंश असेल तर आपण इथं ट्रिग्नोमेट्रीचे फंक्शन यूज करू शकतो. आपल्याला ॲडजस्टंट साईड पाहिजे, आपल्याला अपोजिट साईड दिलेलं आहे. सो ॲडजस्टंट आणि अपोजिट म्हणजे टॅन किंवा कॉट फंक्शन वापरू शकता. सो युजिंग आपण सिम्पल काय वापरूया टॅन फंक्शन वापरू. सो टॅन इज वॉट युजिंग टॅन थिटा. आता हे ठीक आहे, टॅन थिटा इज इक्वल टू काय येतं अपोजिट साइड अपॉन adjacent side. Okay, so what is the opposite side here PQ and what is the adjacent side here QR. Got it? So now here tan theta is what 60 degree. Now what is the value of tan 60 degree? Tan 60 is what √3. पाठ नसेल तर पाठ करा किंवा त्या टेबल तर आपल्याला लक्षात पाहिजे किंवा आपल्याला इथं दिसतंय बघा त्यांनी गिवन मध्ये √3 दिले. तर याच्यावरून सुद्धा आपल्याला लगेच अंदाज येऊ शकतो tan 60 ची व्हॅल्यू काय असेल बरं. सो √3 व्हॅल्यू आहे. ओके, tan 30 किती असते 1/√3 आणि tan 60 असतो √3. tan 45 किती असतो बघितलं आपण 1. सो ह्या किमती फक्त लिहूयात का आपण इथं तर लिहूया. इज इक्वल टू 1 आणि इथं पण लिहूयात tan 60 इज इक्वल टू √3. समजलं? ठीक. सो हे √3 पी क्यू इज वॉट 90 मीटर डिवायडेड बाय क्यू आर डोंट नो दॅट इज वॉट डी. सो डी इकडं घ्या अंशात 90 डिवायडेड बाय हे आलं √3 इकडं. ओके, ठीक आहे. सो ठीक आहे, आता आपल्याला काय काय मिळवायचं आहे बघा. सो 90 डिवायडेड बाय √3 आपल्याला याची फोड करावी लागेल काहीतरी बरोबर ना. किंवा त्यांनी डायरेक्ट इथं व्हॅल्यू दिलेली आहे किती दिल्या 1.7 किंवा याची फोड करू आपण. आपण याला आतमध्ये √3 आलं पाहिजे बरोबर. ठीक. सो याची काय फोड करू शकता किंवा याला सरळ ठेवू. एक काम करू सिंपल आपण याचं रॅशनलायझेशन करू. काय करू 90 हे √3 रॅशनलायझेशन माहिती आहे आपल्याला. रॅशनलायझेशन म्हणजे काय करतो आपण अंशाला आणि छेदाला आपल्याला छेदाचं रॅशनलायझेशन करायचं असतं. म्हणजे छेदात इरॅशनल नंबर आहे ना √3 तो रॅशनलमध्ये आणायचा असेल तर अंशाला आणि छेदाला त्याच रूटने गुणावं लागेल. ओके, सो इकडं काय आलं सांगा मला. इकडं आलं 90 इंटू √3 डिवायडेड बाय √3 इंटू √3 म्हणजे √3चा स्क्वेअर म्हणजे स्क्वेअरला स्क्वेअर रूट कॅन्सल होईल आणि राहील. ओके, हे बघा इथं माहिती आहे आपल्याला √3 इंटू √3 म्हणजेच काय असतं √3चा स्क्वेअरला स्क्वेअर रूट कॅन्सल होईल काय राहील 3. समजलं? सो अशा प्रकारे 3 राहिलं तर भागा लावा 3 3 9 0. सो उत्तर आलं तुमचं 30 गुणिले √3. सो आपल्याला √3ची व्हॅल्यू दिलेली आहे 30 इंटू √3ची किंमत किती आहे तर 1.73. सो यू कॅन इझिली फाइंड आउट द व्हॅल्यू हिअर. सांगा मग गुणाकार करा 3 ने 3 त्रिक 9 3 7 21 1 चलाले 2 3 1 3 आणि 2 5 आणि हा एक 0 बरोबर. सॉरी 3 आणि 2 बरोबर आहे ना 3. ठीक, हा एक 0 पॉईंट किती आहेत 1 2. सो ओके, सो उत्तर काय आलं 51.90. सो दॅट इज वॉट डी इज इक्वल टू 51.9. हे सगळं कशात आहे मीटरमध्ये बरोबर ना. ठीक आहे. सो 51.9
मीटर, इथं सुद्धा आपल्याला ठीक आहे. सो देअरफॉर डिस्टन्स ऑफ शिप फ्रॉम लाईट हाऊस will be 51.9 मीटर. ओके ठीक आहे. सो असं सोपं आहे, व्यवस्थित बघा आणि हे दोन एक्झाम्पल लिहून घ्या. ठीक. ठीक आहे, बघूयात नेक्स्ट प्रॉब्लेम. 2 बिल्डिंग्स फेसिंग इच अदर ऑन अ रोड ऑफ विड्थ 12 मीटर्स. तर 2 बिल्डिंग आहेत, एकमेकांना फेस करतात, 12 मीटर अंतरावर आहेत. ओके. फ्रॉम द टॉप ऑफ फर्स्ट बिल्डिंग विच इज 10 मीटर्स हाय, एक बिल्डिंग आहे त्याची उंची 10 मीटर आहे. द अँगल ऑफ इलिव्हेशन ऑफ द टॉप ऑफ द सेकंड बिल्डिंग इज फाउंड टू बी 60 डिग्री. त्या लहान बिल्डिंगवरून दुसऱ्या बिल्डिंगवर बघितलं तर 60 डिग्रीचा अँगल ऑफ इलिव्हेशन तयार होतो. ना व्हॉट इज द हाईट ऑफ सेकंड. बघा ठीक आहे, आपण काय करू, पहिलं हे डायग्रामॅटिक रिप्रेझेंट करू थोडंसं. हे ग्राउंड असेल काहीतरी, ही एक बिल्डिंग आहे तुमची, एक पहिली बिल्डिंग असेल फर्स्ट बिल्डिंग. ओके. आणि सेकंड बिल्डिंग थोडीशी मोठी आहे, बरोबर ठीक आहे. सो इथून तर एक मी हॉरिझॉन्टल लाईन काढतो, इथून या सेकंड बिल्डिंगच्या टॉपला बघितलं, फर्स्ट बिल्डिंग बघा, तर फर्स्ट बिल्डिंग 10 मीटर हाय. सो ही 10 मीटर हाईट आहे. इथून मी ह्या सेकंड बिल्डिंगच्या टॉपला बघितलं तर 60 डिग्रीचा अँगल ऑफ इलिव्हेशन क्रिएट होते, बरोबर ठीक. आणि हे ज्या 2 बिल्डिंग मधला डिस्टन्स किती आहे, तर एवढं डिस्टन्स आहे. किती आहे, 12. ओके. आपण याला थोडंसं लेबलिंग करून नाव देऊयात, ए बी, इथं सी म्हणू, हा डी म्हणू आणि हा ई म्हणू. ओके ठीक. तुम्हाला काय मिळवायचं, व्हॉट इज द हाईट ऑफ सेकंड बिल्डिंग, सेकंड बिल्डिंगची हाईट आपल्याला मिळवायची. ओके. सोपं आहे गणित, बघा आपण कसं सोडूयात. ठीक आहे. हिअर पहिल्या याच्यात बघा, ही छोटीशी बिल्डिंग आहे, ही मोठी बिल्डिंग आहे, आपल्या मोठ्या बिल्डिंगची हाईट मिळवायची. ही हाईट तर 10 आहे, आपल्याला माहिती आहे, आपल्याला फक्त आता एवढंच मिळवायचं आहे. आपल्याला माहिती आहे हे 12 आहे, याचा अर्थ हे वर सुद्धा, कारण की हे 2 पॅरलल लाईन आहेत, त्यामधलं डिस्टन्स, दोन्ही बिल्डिंग कशा असतील, बरोबर परपेंडिक्युलर असतील, 90 अंशात असतील ना, झुकलेले असतील तर पडतील, है की नाही. सो हे पण डिस्टन्स किती असणार आहे, 12 मीटर. कळालं, कारण की इथं एक स्क्वेअर क्रिएट होते बघा. ओके. सो इथं आपण म्हणू इन क्वाड्रिलॅटरल AEDC, AEDC. ओके ठीक आहे. साइड AC इज इक्वल टू साइड ED. ओके बरोबर, हे मिळालं तुम्हाला 12 मीटर. हे दोन्ही डिस्टन्स समान असणार आहे, कळतंय ठीक आहे. हां, सो एवढं मिळालं. आता आपल्याला अँगल ऑफ इलिव्हेशन किती आहे, 60 डिग्री आपण मिळूयात. सो नाव इन ट्रायंगल ACB हे 90 अंश, इन ट्रायंगल ACB मेजर अँगल ACB इज इक्वल टू 90 डिग्री. हे 90 अंश असेल, ठीक आहे, कारण की ही लाईन पॅरलल आहे, तर हा अँगल समान असणार असेल, 90 डिग्री आलं ते. सो हे 90, जास्त काय लिहायची गरज नाही. ओके, जेवढं गरजेचं आहे तेवढं लिहूयात आपण. सो अँगल ACB 90 डिग्री असेल, तर मला कुठली साईड माहिती आहे बघा, ॲडजस्टंट साईड माहिती आहे, मला अपोजिट मिळवायची. सिम्पल तुम्ही टॅनचं रिलेशन वापरू शकता. ओके, सो टॅन थिटा इथं वापरला तरी चालेल. सो युजिंग टॅन थिटा. ओके, सो हा याला आपण फॉर एक्झाम्पल थिटा म्हणूया. सो टॅन थिटा इज इक्वल टू काय येणार, अपोजिट अपॉन अपोजिट साइड अपॉन adjacent side. Now what is the opposite side here, BC, divided by what is the adjacent side here, AC. Okay, so now what is opposite side that you don't know, and AC is what, 12. Now what is the tan 60? Tan 60 is what, tan 60 is root 3. Okay, ठीक, याचं रिझन लिहूया इथं. tan 60 degree is equal to root 3.
Okay, so what will you get here? Okay. So here root 3 it is, so you will get BC is equal to that root 3. ओके, आणि ही जी 12 आहे ती इकडं अंशात येईल, सो यू विल गेट BC इज इक्वल टू 12√3. ओके मीटर. सो ही जी हाईट आहे ती किती मिळाली तुम्हाला? 12√3. आता जर तुम्हाला क्वेश्चनमध्ये √3 ची किंमत दिली असेल तर तुम्ही तिथं पुट करून व्हॅल्यू फाइंड आउट करू शकता. नसेल दिली तर ॲज इट इज तसंच ठेवा. सो BC ची किंमत मिळाली. पण आपल्याला काय विचारले तर हाईट ऑफ सेकंड बिल्डिंग. सो देअरफॉर हाईट ऑफ सेकंड बिल्डिंग. सो सेकंड बिल्डिंगची हाईट काय असेल बघा? BD. सो BDचा अर्थ काय? BC प्लस CD. याचा रिझन पण लिहा, B', C', D. ओके, सो BC किती आहे? BC इज 12√3 प्लस CD इज व्हॉट? CD इज 10 हियर, कारण की हा स्क्वेअर बनतो इथं. सो CD इज इक्वल टू, सो देअरफॉर BD. ठीक आहे, एवढंच मिळालं डायरेक्ट. कळालं? ठीक. सो याची काय ॲडिशन होणार नाही, कारण की इथं एक सर्ड आहे. सो रूटमधली आहे, इरॅशनल नंबर आहे, त्याची काय ॲडिशन होणार नाही. ओके ठीक. सो देअरफॉर हाईट ऑफ सेकंड बिल्डिंग विल बी 12√3 प्लस 10 मीटर. गॉट इट? ठीक आहे. सो ठीक. नेक्स्ट लेट्स सी. नेक्स्ट, 2 poles of height 18 meter and 7 meter are erected on a ground. 2 पोल आहेत, एक 18 मीटरचा एक 7 मीटरचा आहे. पोल म्हणजे एक खांब. सो दे आर इरेक्टेड ऑन अ ग्राउंड. तर ते एका ग्राउंडवर इरेक्ट केले. ठीक, आपण करू. इथं एक 7 मीटरचा असेल हा, आणि एक इकडं 18 मीटरचा असेल. ठीक आहे, थोडासा मोठा, आणि इकडं 7 मीटरचा, आणि हे ग्राउंड. ओके, सो हे 7 मीटर है, टोटल डिस्टन्स 18 मीटर. देन द लेंथ ऑफ वायर फास्टन ॲट देअर टॉप्स. तर दोघांच्या टॉपमध्ये एक वायर अडकवलेली आहे. तर पोलला आपण इलेक्ट्रिक पोल वगैरे असतील. ठीक आहे, तर वायर बांधलेले आहे इन 22 मीटर्स. त्याचं डिस्टन्स आहे 22 मीटर. फाइंड द अँगल मेड बाय द वायर विथ द हॉरिझॉन्टल. सो याला एक हॉरिझॉन्टल सपोज फाइंड आउट केला तर हा अँगल किती त्यानं बनवला तर हे आपल्याला मिळवायचं. अँगल ऑफ एलिव्हेशन काढायचं सोपं आहे गणित. बघा, हे सगळं 90 असणार आहे, बरोबर. याचा अर्थ हा काय असेल तर तुमचा स्क्वेअर असेल. ओके, सॉरी, स्क्वेअर नसेल, रेक्टँगल असेल. सो हे समान, हे समान. इथं पण हा स्क्वेअर नाही तर रेक्टँगल आहे. ओके ठीक. सो एक इथं रेक्टँगल मिळतं, म्हणजे हे पण तुमचं 7 मीटर असणार आहे. सो हे डिस्टन्स आपल्याला माहिती आहे का? इरेक्टेड ऑन अ ग्राउंड, द लेंथ ऑफ द वायर. ठीक आहे, हे डिस्टन्स माहीत नाही आपल्याला. तर फाइंड द अँगल मेड बाय द वायर विथ द हॉरिझॉन्टल. ओके ठीक आहे. टोटल डिस्टन्स किती आहे? तर आपल्याला हे पण डिस्टन्स माहीत नाही. आपल्याला अँगल किती फाइंड आउट केला ते आपल्याला हे मिळालं की समजते. अँगल किती त्याचा झाला तो फाइंड आउट करायचा. पण नावं देऊयात त्याला. सिम्पल याला ABCD म्हटलेलं नाही, याला PQRST म्हणूया. ठीक आहे. सो बघा काय कसं सोडवणार हे. हियर in quadrilateral PQRS. okay, PQ is equal to SR is equal to 7 मीटर. ओके, ते फिगरमध्ये आपल्याला दिसतंय ते 90 आहे. ठीक आहे. ओके ओके ठीक आहे. हे 7 आलं. आता आपल्याला हे डिस्टन्स मिळवायचं पहिला. सो आपण म्हणू हियर TR इज इक्वल टू काय येणार आहे? TS प्लस
एस आर. ओके, याचं कारण काय ना टी डॅश एस डॅश आर. ओके, पुढं ते एकाच लाईनवरचे पॉईंट आहेत ना. सो टी एस अधिक एस आर केले की आपल्याला टी आर मिळते. आपल्याला काय टी एस मिळवायचं आहे ना. सो टी एस आपण तिथंच ठेवला. अधिक आपल्याला कुठली कुठली माहिती आहे, एस आरची किंमत माहिती आहे 7, किंवा पहिल्या किमती टाकूया. टी आरची किंमत आहे 18. सो टी एस काय आला 18, हा 7 इकडे आला -7. सो टी एस विल बी 18तनं 7 गेले 11 राहिले. सो देअरफॉर टी एस विल बी 11. ओके, सो हे टी एस मिळालं तुम्हाला 11 मीटर. ओके, टी एस 11 मीटर मिळालं. आता आपण फाइंड आउट करू शकतो. हे बघा, आपल्याकडे अपोजिट साईड आहे आणि हायपोटेनियस आहे. सो आपण साइन फंक्शन घेऊ शकतो. इथं साइन घ्या, कॉट घ्या, कोणताही घ्या. ओके, ठीक आहे. सॉरी, कॉट नाही, कॉस. साइन आणि कॉस घेऊ शकतो. सो नाव इथं म्हणा इन ट्रायंगल सांगा टी एस पी हा 90 अंश असतो बरोबर. हा 90 आहे, हा 90 आहे म्हटल्यावर टी एस पी मेजर अँगल टी एस पी इज इक्वल टू 90 डिग्री. 90 अंश कसा असेल तर माहिती आहे, ह्या दोन लाईन पॅरलल आहेत बरोबर. सो कारण की होरिझॉन्टल लाईन ह्या ग्राउंडला पॅरलल असणार आहे. याचा अर्थ हा अँगल करस्पॉन्डिंग अँगल झाला. हा 90 असेल तर हा पण 90. ठीक. सो साइन फंक्शन वापरा. साइन थिटा इज इक्वल टू अपोजिट साइड बरोबर, अपोजिट साइड अपॉन हायपोटेनस. ओके, ठीक आहे. सो थोडंसं आपण कंपार्टमेंट करूया. सो साइन थिटा इज इक्वल टू, इथं काय दिलं, साइन थिटा इज इक्वल टू अपोजिट साइड अपॉन हायपोटेनस. सो साइन थिटा विल बी अपोजिट साइड कोणती आहे रे, थिटाची या ट्रायंगलमध्ये पी एस टीमध्ये टी एस, ही टी एस अपॉन हायपोटेनस काय आहे पी टी. ओके, सो साइन थिटा सो टी एस किती आहे 11 डिवायडेड बाय पी टी किती आहे 11 11 2 22. सो 1/2 आला. साइन थिटा विल बी 1/2. सो आपल्याला माहित आहे साइन 30 असतो तो हिअर, किंवा बट म्हणून बट साइन 30 इज 1/2. साइन 30 डिग्री जो असतो तो 1/2 असतो. ओके, सो देअरफॉर मग काय येतं, साइन थिटा इज इक्वल टू 1/2. याचा अर्थ थिटा काय येतं, थिटा 30 डिग्री आहे ना, कळलं. साइन थिटा इज इक्वल टू 1/2 आणि साइन 30 इज इक्वल टू 1/2 असतं, म्हणजे थिटा कोण आहे 30 डिग्री. ओके, सो देअरफॉर हिअर थिटा इज इक्वल टू 30 डिग्री. समजलं. सो देअरफॉर angle of elevation is theta is equal to 30 डिग्री. समजलं. ठीक आहे. सो 30 डिग्रीचा अँगल ऑफ एलिव्हेशन. सो असे हे दोन गणित आहेत, व्यवस्थित लिहून घ्या. ओके, पॉज करता. ठीक आहे, चला नेक्स्ट क्वेश्चन बघा. 5th क्वेश्चन. काय क्वेश्चन आहे, अ स्टॉर्म ब्रोक अ ट्री अँड ट्री टॉप रेस्टेड 20 मीटर फ्रॉम द बेस ऑफ द ट्री. सो सपोज एक ट्री आहे, एक झाड आहे, एक असं झाड आहे म्हणून. ओके, तर एक वादळ आलं, स्टॉर्म ब्रोक द ट्री. त्यानं काय केलं, त्या झाडाला तोडलं बरोबर. तोडलं म्हणजे तुटलं ते झाड. ओके, हे असं एक झाड आहे. तर हे झाड इथून कुठेतरी तुटलं आणि त्याचा जो टॉप आहे, हा जो भाग आहे तो खाली पडला बरोबर. तो फॉर एक्झाम्पल दुसऱ्या पेनाने दाखवतो. तर तो काय झाला, असा खाली पडला इथं. ओके, मेकिंग एन अँगल ऑफ 60 डिग्री विथ दी हॉरिझॉन्टल. सो त्यानं ह्या हॉरिझॉन्टलला 60 डिग्री अँगल क्रिएट केला. ओके, ठीक आहे. नाव फाइंड द हाईट ऑफ द ट्री. तर झाडाची उंची किती फाइंड आउट करायची. समजलं. आणि ते जे काय तो पॉईंट आहे जिथं ते पडलं ते किती आहे त्या झाडापासून 20 मीटर. सोपं आहे, पण ह्याला नेमिंग करूया जरा. या पॉईंटला सपोज ए म्हणू, बी सी आणि हा डी. ओके, ठीक. सो इथं बघा, मग सिंपल काय करायचं याला. आता आपल्याला काय काय माहिती आहे बघा. आपल्याला पहिला ही हाईट मिळवली पाहिजे, त्यानंतर
हा आता हाच भाग इकडे असा पडला आहे, तर हा पार्ट आणि हा पार्ट समान असणार आहे, म्हणजे ए बी आणि बी डी समान आहे, कारण की तो स्टॉप आहे ना, तो स्टॉप इथं असा खाली पडला आहे, हाच स्टॉप इकडं असा तुटून पडला खाली. ओके ठीक. सो आपण पहिला बी सी काढू. इन ट्रायंगल बी सी डी मेजर अँगल सी इज इक्वल टू 90 डिग्री. ओके. सो बी सी कशाने मिळवाल, माझ्याकडे ॲडजसंट साईड आहे आणि माझ्याकडे काय अँगल आहे. सो ॲडजसंट साईड आणि अपोजिट. सो टॅन थिटा वापरू शकता. सो देअरफॉर tan theta is equal to opposite side upon adjacent side. So you will get opposite side is what, BC divided by adjacent side CD is equal to tan, and here theta will be 60 degree. Got it? ठीक है. सो अँगल किती आहे, 60 डिग्री आहे ना, थीटा म्हणतो. ओके ठीक. सो tan 60 इज वॉट, √3. tan 60 ची किंमत असते √3. बी सी अननोन आहे आणि सी डी किती आहे 20. इथं आपण त्याचं रिझल्ट लिहूया. सो हिअर tan 60 इज इक्वल टू √3. ओके ठीक आहे. सो हे बी सी इथंच ठेवा आणि हे 20 √3 आलं. ओके 20 इंटू √3, देअरफॉर बी सी विल बी 20 √3 मीटर. सो हे एवढं किती मिळालं तुम्हाला, 20. आता आपल्याला हे एक मिळवायला पाहिजे बघा, हा आणि हा पार्ट समान आहे, म्हणजे हा मिळवला की आपल्याला ए बी मिळतं. सो हा कसा मिळवेल, परत ॲडजस्टंट साईड आणि हायपोटेनस आहे. सो कॉस अँगल वापरू शकता, कॉस फंक्शन. नाव युझिंग बघा, साइन थिटा काय असतो, ऑपोजिट साइड अपॉन हायपोटेनस. कॉस थिटा काय असतो, ॲडजस्टंट साइड अपॉन हायपोटेनस. सो ॲडजस्टंट म्हणजे लागून आलेली. सो यू कॅन गेट the value of hypotenuse here by using cos theta. So cos theta will be adjacent side upon hypotenuse. So adjacent side is what, CD divided by hypotenuse is what, BD, and cos theta is cos 60. Okay, so again CD is what here, 20 divided by BD, that is unknown here. Cos 60 that is 1/2. cos 60 ची व्हॅल्यू किती असते, 1/2. पाठ करा. सो cos 60 इज इक्वल टू 1/2. हे आपण इथं लिहिलेलं आहे म्हणून ते कारण दिलं तिथं. सो देअरफॉर काय करा, BD इकडं आणा आणि हा डिवायडेड बाय 2 इकडे येईल, इंटू 2, 20 इंटू 2. सो BD विल बी 40. गॉट इट? ठीक आहे. सो BD किती मिळाला तुम्हाला, 40 मीटर मिळाला. सो आता मला सांगा मग, हा BD, हा जो BD आहे तो 40 मीटर आहे, याचाच अर्थ AB आणि BD सेम आहे. नाव इन फिगर AB इज इक्वल टू BD. ओके, बिकॉज ऑफ द सेम पार्ट ऑफ द कारण पण देतो मी, काय त्याची गरज नाही. ठीक आहे. सो AB किती आला, म्हणजेच आला तुमचा BD किती आहे, 40 मीटर. सो AB मिळाला तुम्हाला 40 मीटर. सो देअरफॉर टोटल हाईट किती असेल मग, टोटल हाईट ऑफ ट्री, ओके, दॅट विल बी AC, दॅट इज AB प्लस BC. ओके. So AB is what here, 40 meter plus BC is what, 20 √3. Okay, so that will be okay. समजला. सो एवढी हाईट असेल त्याची, 40 प्लस 20. ठीक आहे. ओके, थोडंसं आपण ब्रॅकेटमध्ये लिहूयात. नाव नेक्स्ट सी, अ काइट इज फ्लाइंग ॲट अ हाईट ऑफ 60 मीटर अबाव द ग्राउंड. एक काइट आहे. सो ग्राउंडपासून साधारणतः ते 60 मीटर उंचीपर्यंत काहीतरी डिस्टन्स किंवा हाईट असतं, ते कायम आपण वर गेला तर परपेंडिक्युलरच मोजतं. सो ते 60 मीटर उंचीपर्यंत हा एक काइट किंवा पतंग हवेत आहे. नाव इट इज टाईड ॲट द ग्राउंड. तर ते एका ग्राउंडला काहीतरी टाईड केलं. मेक्स अन अँगल ऑफ 60 डिग्री, 60 डिग्री अँगलवर. ओके, विथ द ग्राउंड, ॲज्युमिंग दॅट द स्ट्रिंग इज स्ट्रेट. ही जी काही स्ट्रिंग दोरी असेल ती स्ट्रेट आहे.
फाइंड द लेंथ ऑफ द स्ट्रिंग. सो आपल्याला हे डिस्टन्स मिळवायचं आहे. सपोज याला आपण ABC म्हटलं, याला PQR म्हणूया, PQR. ओके, तर आपल्याला PR हे डिस्टन्स काढायचं आहे. ठीक आहे. सो आपल्याकडे काय काय बघा, अपोजिट साईड आहे, हायपोटेन्यूस काढायचं आहे, सिम्पल. सो फाइंड द लेंथ ऑफ द स्ट्रिंग. अगदी सोपं गणित आहे, खूपच सोपं. हे एवढं सोपं द्यायचं असतं का? ठीक आहे. सो काय बघायचं आहे, इट मेक्स एन अँगल ऑफ 60 डिग्री विथ द ग्राउंड. द अज्युमिंग दॅट द स्ट्रिंग इज स्ट्रेट. फाइंड द लेंथ ऑफ द स्ट्रिंग. द स्ट्रिंग अटॅच टू द काइट इज. ठीक, ओके. सगळं सोपं आहे हे. सांगा मग मला हिअर इन मेजर अँगल PQR is equal to 90 degree. okay, and measure angle R is equal to theta is equal to 60 degree. so therefore कुठल्या घेणार बघा, आपल्याला अपोजिट साइड माहिती आहे. आणि हे काय आहे तुमचं, हे आहे हायपोटेन्यूस. सो अपोजिट साइड हायपोटेन्यूस म्हणजे साइन थीटा. सो युजिंग साइन थीटा इज इक्वल टू, साइन थीटा काय असतो, अपोजिट साइड अपॉन hypotenuse. so what is the opposite side here, PQ, and hypotenuse is what, PR. here sin theta, that will be sin 60 degree. okay, so you will get PQ is what, 60, here PR, and that is what, sin 60 is what, sin 60, that will be root 3 by 2. yes or no, sin 60 ची किंमत किती असते, root 3 by 2. राईट, ठीक आहे. सो हिअर नाव PR इकडे घ्या, PR ची व्हॅल्यू फाइंड आउट करूया. PR ला इकडे छेदातून अंशात आणू, हे सगळं पलीकडे नेऊया. 60 × 2 डिवायडेड बाय √3. ओके, ह्याचं आपण करू रॅशनलायझेशन. थोडंसं इकडे सरकून लिहितो मी, 60 × 2 डिवायडेड बाय √3. त्याचं आपण करू, हे किती आलं, 120 × √3. सो √3 × √3. रॅशनलायझेशन म्हणजे काय, तर छेदाचं जे काय रॅशनल नंबर असेल, इरॅशनल नंबर असेल तो रॅशनल करायचा. रॅशनल म्हणजे काय, तर रूटमधून काढायचा. रूटमधून काढायचं असेल तर रूटनंच गुणलं पाहिजे. तर गुणलं म्हणजे अंशाला पण गुणायचं आणि छेदाला पण गुणायचं. हे किती आलं, 120 √3. आणि हे डिवाइडला रूट निघून जातो. सो √3 × √3 आलं 3 फक्त. सो 3 4 जा, सो यू विल गेट 40 √3 आन्सर. समजलं, हे असं सोपं आहे. सो PR किती आला, 40 √3 मीटर. ओके, सो दॅट इज व्हॉट, लेंथ ऑफ स्ट्रिंग. सो दॅट इज 40 √3. ऐसा है, इझी है. ओके, सो हे काय करा, व्यवस्थित सोडून घ्या. किंवा आपल्याला इथं √3 ची किंमत दिलेली आहे, ती आपण काढू शकतो बघा. सो थोडंसं आपण √3 ची किंमत काढूया. 40 × √3 ची किंमत आहे 1.73. सो गुणाकार करा, 4 × 12 2. चला 1 7 × 28 आणि 1 29. चला 2 4 × 4 आणि 1 4 × 4 4 × 4 2 6. पॉईंट किती आले तुमचे, हा शून्य इथं पॉईंट. सो 69.2 मीटर. ओके, सो फॉर्म कंप्लीट लिहा. देअरफॉर लेंथ ऑफ स्ट्रिंग विल बी 69.2 मीटर. ओके, ठीक. सो व्हॅल्यू दिली असेल तर ती तुम्हाला मिळवावी लागेल त्याच्यात. ओके, सो असं हे गणित आहे, सोपं आहे, व्यवस्थित बघून लिहा. ठीक आहे, पाच करतो, व्यवस्थित बघून लिहा. सो तुर्तास धन्यवाद मित्रांनो. सो याचे मिसलनेस एक्झरसाइज असेल तो आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये किंवा नेक्स्ट व्हिडिओमध्ये बघूयात. ठीक आहे, धन्यवाद.